तर इथून सुरुवात झाली आमच्या सुरत जाण्याच्या ट्रिपला। लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आम्ही जात आहोत सुरतला। पाचोरावरून आम्हाला डायरेक्ट सुरत जाण्यासाठी बस होती। तर ह्या लेडीज इथूनच बघत होत्या की आपण तिथे गेल्यावर हे घ्यायचं ते घ्यायचं। बस संध्याकाळी 7:15ला पाचोरावरून सुरत जाण्यासाठी निघाली। निघाल्यानंतर बस एकदा धुळ्याच्या आसपास हॉटेलला जेवणासाठी थांबते। तिथे अर्धा ते पाऊण तास ती थांबत असते। सकाळी 5:30ला आम्ही सुरतला पोहोचलो। मग काय, तिथून जवळच असलेल्या आमच्या मावशीच्या घरी आम्ही जायला निघालो। रात्रभर आराम केला आणि सकाळी निघालो शॉपिंगसाठी बॉम्बे मार्केटला। सर्वप्रथम आम्ही गेलो ओल्ड बॉम्बे मार्केटला। मार्केटला पोहोचताच आमच्या लेडीज चकित झाल्या। साड्या आणि ड्रेस बघून त्या बोलल्या की किती सुंदर सुंदर साड्या ड्रेस आहेत। मग काय, एक दुकानावर जाऊन बघायला आम्ही सुरुवात केली। सर्वात आधी आम्ही डिसाईड केले की नवरीचे कपडे घेऊया। नवरीचे कपडे झाले, मग नवरदेवाचे एक एक घालून बघितले आणि चॉईस करत गेलो। 7 ते 8 लोकांची आमची गँग एक दुकानावर होती आणि ड्रेस चॉईस करायला मदत करत होती। लग्नाचा, मेहंदीचा एक ड्रेस आम्ही चॉईस करत होतो आणि आम्हाला पाहिजे तसे ड्रेस भेटून गेले। आता होता लेडीजचा टर्न। लेडीजला ज्याही दुकानात नेले, जिथेही साड्या बघायला भेटतील त्या तयारच होत्या। असं एकही दुकान नसेल जिथे आमच्या लेडीज आतमध्ये गेल्या, विचारपूस केली, साड्या बघितल्या। आमच्यासोबतच्या लेडीजला तुम्ही पूर्ण दिवस दुकानात जरी ठेवलं, साड्या बघायला लावल्या, घ्यायला लावल्या तरी त्या रेडीच होत्या। सुरतला कपड्यांचं माहेरघर म्हटलं जातं हे खरं आहे, कारण इथे एकूण एक व्हरायटी, प्रकार आणि कपडा तुम्हाला भेटून जाईल। ओल्ड बॉम्बे मार्केट नंतर आम्ही आलो न्यू बॉम्बे मार्केटला, जिथे राहिलेल्या साड्या वगैरे घ्यायला आम्ही आलो होतो। आमची मावशी आमच्यासोबत असल्या कारणाने आम्ही बरेच कपडे आणि वस्तू चांगल्या दरात आणि चांगल्या क्वालिटीचे घेऊ शकलो। त्यानंतर आम्ही नवरदेवाच्या हळदीचा ड्रेस घेण्यासाठी या साबजीवर आलो, जे की सुरत टेक्स्टाईल मार्केटला येते। सुरतला खूप सारे टेक्स्टाईल मार्केट आहे, त्यामुळे तुम्हाला जसे लागेल तशी व्हरायटीचे कपडे आणि साड्या तुम्ही घेऊ शकता। मग काय, लग्नाला लागणाऱ्या वस्तू आम्ही बरेच मार्केट फिरत गेलो आणि घेत गेलो। हे मार्केट फिर, ते मार्केट फिर, असे सर्व मार्केट आम्ही बऱ्यापैकी फिरलो। जोधपुरी जॅकेट शिवण्यासाठी आम्ही बरेच टेक्स्टाईल मार्केट सुद्धा फिरलो आणि फायनली आमची शॉपिंग करून 10 ते 15 बॅगा भरल्या आणि आम्ही अशा प्रकारे सुरतचं टेक्स्टाईल मार्केट फिरलो। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला तिथून सुरतवरून पाचोरा जाण्यासाठी बस होती आणि सकाळी 6 वाजता आम्ही पोहोचलो आमच्या पाचोरा शहरामध्ये। यानंतरची तयारी बघूया आपण पुढील व्लॉगमध्ये।